च्या मुंबई साखळी स्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम पाकिस्तानातल्या रुग्णालयात दाखल। विषप्रयोग झाल्याची पाकिस्तानी मीडियाची माहिती। भारत किंवा पाकिस्तान सरकारकडून दुजोरा नाही। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा आज पहिला दिवस। मराठा आरक्षणावर चर्चा होणार। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज मराठा आरक्षण उपसमितीची नागपूरमध्ये बैठक। तर आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपतींकडून राज्यातील सगळ्या खासदारांचं दिल्लीमध्ये बैठकीचं आयोजन। अवकाळी पावसावरच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री आज उत्तर देणार। मदतीच्या पॅकेजकडे शेतकऱ्यांचं लक्ष। सोलार एक्सप्लोजिव्ह कंपनीतील स्फोटाचे पडसाद उमटण्याचीही शक्यता। आमदार अपात्रता प्रकरणाच्या अंतिम सुनावणीला आजपासून सुरुवात। युक्तिवादासाठी दोन्ही गटांना 1.5 दिवसांची मुदत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट। काँग्रेस कार्यकर्ते डोनेट फॉर देश या संकल्पनेतून घरोघरी फिरून पक्षासाठी देणगी जमा करणार। सुधाकर बडगुजर यांची सलग चौथ्या दिवशी चौकशी। सलीम कुत्ता संबंधित प्रकरणी आज एसीबी चौकशी करणार। तर एसीबीच्या झाडाझडतीमध्ये महत्त्वाची कागदपत्र जप्त। गिरीश महाजनांची शिष्टाई यशस्वी। नंदुरबारमधून निघालेल्या आदिवासी शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा माघारी परतणार। मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याचा दावा। वन नेशन वन इलेक्शन संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीची आज बैठक। आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा आढावा घेणार। लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद। निर्यात बंदीवरून कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक। तर कांद्याला चांगला हमीभाव मिळावा शेतकऱ्यांची मागणी। ठाण्यातील प्रिया सिंग हल्ला प्रकरणी प्रियकर अश्वजित गायकवाडसह 3 आरोपींना अटक। गुन्ह्यामध्ये वापरलेल्या 2 कार ताब्यात। अहमदनगर कल्याण महामार्गावर माळशेज घाटाजवळ पिकअप रिक्षा आणि ट्रकची जोरदार धडक। एकाच कुटुंबातील 4 8 जणांचा मृत्यू। पुणे नाशिक महामार्गावर संगमनेरमध्ये भीषण अपघात। टेम्पो कारवर कोसळल्यानं 4 मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।